आज मी तुम्हाला आमच्या सातारा कास ट्रिपमधला एक खूप छान आणि वेगळा अनुभव सांगणार आहे. आम्ही कासला जाताना रस्त्यात लागणारं हेरिटेज वाडी नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलची थीम खरंच खूप भारी आहे. त्यांनी त्यांच्या सगळ्या रूम्सला सज्जनगड, रायगड अशी आपल्या गडकिल्ल्यांची नावं दिली आहेत, जी संकल्पना आम्हाला खूप आवडली. हॉटेलचं गार्डन आणि डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलं आहे. आम्ही 2 रूम्स बुक केल्या होत्या, ज्याचं भाडं आम्हाला 5,000 रुपये पडलं. पण आम्ही तिथे रात्री 10 वाजता पोहोचलो. बॅगा रूममध्ये ठेवून जेवण करेपर्यंत रात्रीचे 11 वाजले. त्यामुळे रात्रीच्या सुंदर व्ह्यूचा आनंद आम्हाला घेता आला नाही. तिथे एक छोटासा शॉक बसला. माझ्या भावाच्या 4 वर्षाच्या मुलांसाठी आम्ही 1 लिटर दूध मागवलं होतं, ज्याचे त्यांनी थेट 200 रुपये लावले. रात्रीचे 11 वाजले होते, म्हणून आम्ही जास्त काही बोललो नाही. पण ही प्राईस जरा जास्त शॉकिंग होती. त्यानंतर रात्री 12च्या आधी माझ्या भावाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती. आम्ही लगेच रूमवर गेलो. छान केक कट केला, सेलिब्रेशन केलं. मग सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळा थकवा पळाला. आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर दिसत होता की सगळ्यांनी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. आम्ही सगळ्यांनी स्विमिंग पूलमध्ये मस्त पोहण्याचा आनंद घेतला. मुलांनी तिथे असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या. हॉटेलमधून 12 वाजता चेकआउट केल्यानंतर आम्ही निघालो चाळकेवाडीकडे. कास आणि साताऱ्याच्या जवळ असणाऱ्या या चाळकेवाडीमध्ये खूप मोठे पवनचक्क्यांचे प्रकल्प आहेत, म्हणूनच या जागेला विंडमिल फार्म असं म्हटलं जातं. आम्ही तिथं पोहोचलो आणि पाहतो तर काय, जिथपर्यंत नजर जाईन तिथपर्यंत फक्त आणि फक्त पवनचक्क्या दिसत होत्या. तिथला तो नजराणा, डोंगरावरून वाहणारा वारा आणि पांढरशुभ्र पवनचक्क्या एकत्र खूपच अप्रतिम दिसत होत्या. निसर्गाचा हा सुंदर बॅकग्राऊंड पाहून आम्ही तिथे थांबून खूप छान छान फोटोशूट केलं. मस्त व्हिडिओ काढले आणि तिथल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. चाळकेवाडीचा हा मनमोहक नजराणा डोळ्यात साठवून मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच ऐतिहासिक सज्जनगड किल्ल्याकडे निघालो. आम्ही सज्जनगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो तेव्हा वरचं वातावरण अतिशय सुंदर आणि ढगाळ होतं. आजूबाजूला छान धुक्यांची चादर आणि गार वारा वाहत होता. अजिबात ऊन नसल्यामुळे हवा खूपच छान वाटत होती. सज्जनगड चढण्यासाठी जवळपास 240 ते 250 पायऱ्या आहेत. पण आज आमच्या फॅमिलीसाठी खूप अभिमानाचा क्षण होता. माझ्या भावाची 4 वर्षाची लहान मुलं हा संपूर्ण गड स्वतःच्या पायाने न थकता आणि हसत खेळत चढली. आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे माझी अवघ्या 3 महिन्याची मुलगी तिच्या वडिलांच्या कडेवर संपूर्ण गड अगदी शांतपणे चढली. तिने अजिबात त्रास दिला नाही. उलट ती सुद्धा निसर्गाचा आनंद घेत होती. गड चढत असताना मनात एक वेगळीच ऊर्जा होती, कारण या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समर्थ रामदास स्वामींचा इतिहास लाभला आहे. 1673 शिवरायांनी हा आदिलशाहीकडून जिंकला आणि याच नाव परळीचा किल्ल्यावरून सज्जनगड ठेवलं. शिवरायांच्या विनंतीवरून त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी इथे राहण्यास आले. याच पवित्र भूमीत समर्थांनी महाराष्ट्राला दिशा देणारा दासबोध ग्रंथ लिहिला आणि इथेच त्यांची समाधी देखील आहे. वर पोहोचल्यावर आम्ही समर्थांच्या समाधीचे खूप छान दर्शन घेतले. गडावरची ती शांतता आणि भक्तिमय वातावरण थेट मनाला भिडणारं होतं. लहान मुलांचा हा उत्साह, निसर्गाची साथ आणि स्वामींचे दर्शन यामुळे आमची ही ट्रिप कायमची स्मरणात राहण्यासारखी झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.